सुप्त कलागुणांना वाव देणारा विनोद, गप्पा गोष्टी आणि हास्याचा खजिना असलेला एक अफलातून कार्यक्रम अर्थात श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, खेळ अफलातून मनोरंजनाचा. इथून पुढच्या 5 ते 10 येणार 5 ते 10 मिनिटात आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी तुमच्यासाठी खास एकदा त्यांना माहिती दिला पुन्हा आम्हाला नाही हो इकडे बघायची विनोदाचा भाग सोडा. यानंतर तुमच्या सर्वांच्या सेवेशी तो तुम्हा सर्वांचा लाडका कार्यक्रम, महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा विनोद, गप्पा गोष्टी आणि हास्याचा अफलातून खजिना असलेला एक आगळा वेगळा मनोरंजनात्मक कार्यक्रम श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा, खेळ अफलातून मनोरंजनाचा. इथून पुढची सर्व व्यवस्था आदरणीय साबळे सर. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. मी एकदा गजर करतो, तुम्ही मला प्रतिसाद द्या. द्या ना. आत्तापर्यंत गायिका दिदीचा आवाज ऐकला, आता तुमचा आवाज ऐकतो, किती गोड आहे. चालेल ना. बोला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय नाही आवाजात मग जीवन आलेत ना सगळे. माझा आवाज छोटा आहे बरं का, कमी आहे. सरळ 8वा कार्यक्रम आहे तेव्हा माझा आवाज कमी आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल तर आपण बी हळू आवाजात बोलू, असं नाही काय. तुम्ही मोठ्या समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम पूजावा तो गणपती. श्री गजाननांचं स्मरण करून नेहरू युवा मंडळ तारगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. गणेशोत्सव 2024. परंपरा 7 वर्षाची. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपला अभिमान. एक गाव एक गणपती. गुलालमुक्त, डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्त. वा, 3 शब्द फार महत्वाचे. या अनुषंगाने नेहरू युवा मंडळ आयोजित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला, महिलांच्या मायमाऊलींच्या पसंतीला उतरलेला एकमेव कार्यक्रम श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा या अफलातून कार्यक्रमामध्ये मी या कार्यक्रमाचा निवेदक, स्वतः प्रस्तुत करता, निर्माता श्री दीपक साबळे आपल्या सर्वांचे चरण स्पर्श करतो आणि माझ्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. आल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाचा गजर केला, गणपती बाप्पांचा गजर केला, सुंदर सुंदर गणपती बाप्पांची गाणी ऐकली, काही माहोल सुंदर तयार करण्यातली गाणी ऐकली. मात्र गणपती बाप्पांचा गजर केल्यानंतर मला पुन्हा एकदा अपेक्षित आहे, गणपती बाप्पांचा गजर केल्याशिवाय आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवातच करणार नाही. पुन्हा एकदा बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असाच आवाज इथून पुढचे 4 ते 5 तास ठेवायचा. अगं बया, एकतर आलाय उशिरा म्हणाव आणि ठेवा 4 आणि 5 तास थांबवून. या कार्यक्रमाचं प्रयोजन करणारं नेहरू युवा मंडळ खरोखरच कौतुकास पात्र आहे. हे नेहरू युवा मंडळ ग्रामीण भागामध्ये माझ्या मायमाऊलीला, माता भगिनींना त्याच्या कलागुणाला वाव देण्यासाठी कधी कुठं संधीच मिळत नाही. मात्र या मंडळाने हे शिवधनुष्य उचललेलं आहे आणि खरोखरच कौतुक आहे त्या मंडळाचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मंडळासाठी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या स्वतःसाठी. का या सुंदर क्षणांचे आपण सहभागी साक्षीदार होतात, या आनंदी क्षणांचे सहभागी साक्षीदार होतात म्हणून टाळ्या. आणि एकदा वाटलं तर साबळे सरांसाठी टाळ्या वाजवू. यस. चला तर इथून पुढचे काही वेळ, काही मिनिटं, काही तास तुम्ही आम्ही सगळे फक्त आयुष्यातला आनंद आनंद आणि आनंद घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाचं निमित्त आहे स्पर्धा. स्पर्धा म्हणजे तुमच्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांना कुठं तरी स्पर्धात्मक त्याला आकार देऊया. मात्र सलग इथून पुढचे काही वेळ, काही मिनिट, काही तास आयुष्याचा आनंद घेऊया. चला तर तो आनंद टिपण्यासाठी माझ्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला कदाचित माहिती नसेल तरी मी बोलतो तुमच्याशी आणि आपण पुढे जाऊया. तुम्हाला संयोजकांनी एकूण 6 बक्षिसांची खैरात केलेली. वा वा, संयोजकांचं अभिनंदन आहे का. ड्रेसिंग टेबल, मिक्सर ग्राइंडर, टेबल फॅन, गॅस शेगडी, कुकर आणि मानाची पैठणी. प्रचंड मोठी बक्षीस आहे आणि ती बक्षीस तुम्हाला सगळ्याला जिंकायची आहेत. मात्र जिंकण्यासाठी मनोरंजनात्मक स्पर्धा अशा पद्धतीची आहे. तर काय आहे विषय, या संयोजकांनी एवढी मोठी बक्षिसं दिलीत, याचा अर्थ तुम्ही सगळे सहभागी व्हाल. ज्यांच्या नशिबात आहे त्यांना बक्षीस मिळेल, मात्र ज्यांना प्रयत्न करायचे त्या प्रयत्नाच्या परिकष्टा करून तिथपर्यंत पोहोचतील.
माझ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह पडलेलं दिसतंय. मला तुम्हाला असं वाटतंय की नक्की आता या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे, कार्यक्रम कसा आहे, नक्की कार्यक्रम घेणार आहेत कसे, खेळायला येते की नाही, बोलू नका. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? या माऊली इथं उभे राहा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? यस, बरोबर आहे उत्तर. जोरदार टाळ्या. माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये तुमच्या महिला माता भगिनी तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये जगदंबेची 3.5 शक्तिपीठ आहेत ना, कोणतीही 2 सांगा माऊली. तुळजापूर, पण तुळजापूरची तुळजाभवानी बरोबर आहे, एक उत्तर बरोबर आहे. अजून दुसरी आपली ऍक्च्युली 3.5 शक्तिपीठापैकी सगळे तुम्हाला यायला पाहिजे, पण 2 सांगा. प्रश्न बी किती सोपा विचारला. यस, बरोबर आहे. पुढचा प्रयत्न करताय का सांगायचा? सांगा पुढचं काय. अजून एक भैया, पिन ड्रॉप सायलेन्स. सगळे टाचणी पडली तरी आवाज येईल का नाही? सगळे किती गंभीर झालात तुम्ही. आणि त्यांना विचारा की उभं राहून माईक मध्ये उत्तर देणं किती अवघड असतं. खालच्यांना बरं वाटतं, हा कशी गावली आता, काही नाही गावलेली. बरोबर उत्तर दोन्ही प्रश्नांचे उत्तर त्यांनी बरोबर दिलेले आहेत. मी राहिलेलं उत्तर सांगेन एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही प्रश्नांचे उत्तर त्यांनी बरोबर दिलेले आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी. माता माऊली आयुष्यभर लक्षात ठेवा, माता माऊलीने ही 3.5 शक्तिपीठ आहेत आयुष्यभर. पुढच्या वर्षी कदाचित आलो तर हाच प्रश्न विचारणार आहे, बघू कोणाकोणाला येतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या माऊलींच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. प्रातिनिधिक भोसले मॅडमच्या शुभ हस्ते उत्तर देऊया, बक्षीस देऊया त्यांना. ह्या भोसले मॅडमचे असते, माफ करा, सॉरी निकम मॅडम. काल मला फोन केला, सर तारा गावात कार्यक्रम आहे, महिला लय डेंजर आहेत बरं का, कार्यक्रम व्यवस्थित करा नाही तर तुमचं काही खरंच नाही. मॅडम तुम्ही कार्यक्रमाला याल ना? म्हणले आलोच, मीच पुढे बसलेली असते. बरं, माझ्या लक्षात नाही भोसले मॅडम का निकम मॅडम. हे थांब, त्यांनी मेकअप बिपक करून की फोटो काढायचा. आता हुशार आलाय फोटो काढायला लगेच. यस, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहेत माऊली. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न बघा, विचार करून उत्तर द्या. चला हवं येऊ द्या या कार्यक्रमातील कोणत्याही 2 कलाकारांची नावं सांगा. चला हवा येऊ द्या. निलेश साबळे माझा मोठा भाऊ असं म्हणावं चालतंय त्याला काय? हा बरोबर. यस. अजून श्रेया बुगडे, अजून भरत कदम. हे सगळे तोंडपाठ झालेली नाव आहेत. भाऊ कदम. यस, अभिनंदन. जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलीने बरोबर. माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. बागायतदारांचं गाव आहे बरं का. आल्याची 1 गाडी म्हणजे किती किलो? अगं बाया, कुणी बघितलं या? 10 सेकंदाची वेळ आहे. प्रश्न आहे आणि प्रश्नावरती बक्षिसाची खैरात आहे. बरोबर उत्तर द्या. आल्याची 1 गाडी म्हणजे किती किलो? शेजारची माणसं नेमकं चुकीचं उत्तर सांगतात, तुम्ही त्यांचं जायचं. आल्याची 1 गाडी म्हणजे किती किलो वहिनी? हा, किलोतच असतं. 1 गाडी म्हटलं जातं म्हणजे किती किलो? नाही, किलोवर पुन्हा म्हटलं जातं. बरं, पोती किती असतं? चुकतं उत्तर. माझा प्रश्नच बरोबर आहे. आल्याची 1 गाडी म्हणजे किती किलो? वेळ तुमची वहिनी ऐका, तुमची वेळ यांना देतो. तुमची वेळ थांबलेली आहे, संपलेली आहे. या माऊलीला उत्तरासाठी माहिती देतो. आल्याची 1 गाडी म्हणजे किती किलो? ऐकलं का वहिनी? बरोबर उत्तर आहे. आल्याची 1 गाडी म्हणजे 500 किलो. कोणी 10 भरू दे, 5 भरू दे, 15 भरू दे आणि 100 भरू दे. 1 गाडी म्हणजे 500 किलो. अभिनंदन, छान उत्तर दिलं. तुम्हाला उत्तर येत आहे बरं का, तुम्हाला सांगू का? पण त्या गडबडूनच गेल्या. आता पोत्यात उत्तर देऊ का किलोत उत्तर देऊ? आणि त्या गेल्या गडबडून. मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. या मंडळानं हे जे आयोजन नियोजन प्रयोजन केलंय का नाही, माता माऊलीनं तुमच्यासाठी हेच केलंय. आमच्या महिलांना सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कधी संधीच मिळत नाही. मात्र या निमित्तानं तुम्हाला संधी मिळत असताना तुम्ही गडबडून जाण्याची काहीच गरज नाही. रिलॅक्स राहा. इथून पुढचे तुम्हाला तेच सांगायचे आहे. पुन्हा पूर्ण या ग्राउंडला आवरत चौरस कणात मांडलेलं आहे. पुरुष मंडळी कुणी कार्यक्रम बघायला नाही. इथून पुढचा जोपर्यंत कार्यक्रम आहे तोपर्यंत फक्त आयुष्याचा काय घ्यायचं? मंत्री कोण कोण आणि यस, बरोबर आहे. क्या बात आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तर माऊलीने
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. बरोबर उत्तर दिलेलं आहे. हा बोला. नाही ना काय या लोकांना विचारतो. हे म्हणतील त्या बाजूने गेले आम्हाला संधीच मिळाली नाही. असं काय होणार नाही. चला तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. किती कॅरेटचं सोनं शुद्ध समजलं जातं? तुम्ही नाही डबल तुमच्या शेजारी देतो संधी. हा उभे राहा ना. 24. कसे सगळे घाबरले. अहो 24च की कॅरेटचं सोनं शुद्ध असते. बरोबर आहे. माऊली तुमच्यासाठी एक साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत एक प्रश्न. आमचे म्युझिकवाले दादा एक धून वाजवतील. धून ती धून तुम्हाला ओळखायचे. बस 1 2 3 स्टार्ट. हो दे माऊली. उत्तर चुकलंय. अजून कोण उत्तर देत आहे? या उभे राहा. एक मिनिट. बरोबर प्रश्नाचं उत्तर ओळखलंय त्यांनी. द्या त्यांच्याकडे माईक. उत्तर ओळखलंय तर होऊन जाऊ दे एक विठ्ठलाचा अभंग तुमच्या आवाजात. आमच्या गायिका दिदींचा आवाज ऐकला आता तुमचा आवाज. उभा कसा क्या बात है. जोरदार टाळ्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला जर आज सकाळी म्हणलं असतं ग्रामपंचायतीच्या समोर होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, साबळे सरांचा वाद्यवृंद आलाय, तुम्ही या एखादं गाणं म्हणायला आला असतं का हो? आले असते. म्हणा एक दुसरं गाणं. म्हणा एक दुसरं गाणं. आले असते तर मग म्हणा एक गाणं. कुठलं आवडतं? हा काय? येस क्या बात आहे. म्हणू दे ना. अहो तुमच्यातल्या कलागुणांना वाव तुम्हाला लगेच बक्षीस. एक गौरव होते दादा. कवर कर. माईक जवळ पकडा. एकदम जवळ असा. आप्पा त्याचा आवाज वाढवा त्या माईकचा. वा वा. क्या बात है. काय वाजवा. वा 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 वा. अरे वा. कृष्ण गबाई हळूच मारे तोय खडा. काना गबाई हळूच मारे तोय खडा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतच नाही, तुम्हाला बक्षीसच देऊन टाकतो. क्या बात है. बघा हे औचित्य आहे, हे निमित्त आहे. त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला ना. कार्यक्रम कुठे गेले संयोजक नेहरू या मंडळ ऐकताय का तुम्ही? कार्यक्रम सार्थकी लागला बरं का तुमचा. तुम्ही कुठं असाल तिथपर्यंत माझा आवाज पोहोचतोय. तुमचा कार्यक्रम सार्थकी लागला. अभिनंदन. चला तर पुढचा प्रश्न साधा सोपा सरळ सुटसुटीत. पुढचा प्रश्न विचार करून उत्तर द्या. आपल्या गावचं ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग महाराज. इकडे विचारू का तुम्ही ह्या गावचेच आहे ना? ज्योतिर्लिंग महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग महाराजांची मूर्ती आहे. इथून एवढे लोक उत्तर दिले. त्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला आहे? राहा उभे. विचार करून उत्तर द्या. दक्षिणेला तोंड आहे. आहे का? यस बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊली तुम्ही बरोबर दिलेलं आहे. दक्षिणेला उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुम्ही म्हण पूर्ण करा. आधी उल्हास. अहो सगळ्यांनी सांगितलं. केव्हा सांगायचा तुम्ही? आधी उल्हास मग केव्हा सांगायचा? अभिनंदन. दोन्ही प्रश्नाचे उत्तर माऊलींनी बरोबर दिलेले आहे. त्यांच्यासाठी एक भेट वस्तू.
या एरियात हा थोडेसे असे माझ्याकडे बघा, मी सांगतो तुम्हाला. एस क्यू आर क्यू झेड क्यू गोलीगत कोणाचा डायलॉग आहे? वहिनीने उत्तर द्यायचे, वहिनीने. एस क्यू आर क्यू झेड क्यू गोलीगत हिरव्या साडीवाल्या वहिनी. बुक्की टिंगोल क्या बात है, अभिनंदन. 80% वहिनींना माऊलींना प्रश्नाचं उत्तरच माहित नव्हतं. सूरज चव्हाण कोण? कुठला सूरज चव्हाण? काळा पेंद्रा नकटा वकटा अख्ख्या महाराष्ट्राला याड लावलंय. वाईच कमी माझ्यासारखाच काळा सावळा आहे, पण अख्ख्या महाराष्ट्राला याड लावलंय का नाही त्या सूरज चव्हाण? इंडियन आयडॉल काय कुठला? बिग बॉस. 100% बिग बॉस होणार मित्र हो, माऊली हो. कोणी कुठला रंग, कुठलं रूप, कोणतं सौंदर्य घेऊन जन्माला यावंही कुणाच्या हातात नव्हतं. कुठल्या कुळात, कुठल्या वंशात, कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नव्हतं आणि नसतं. मात्र जन्माला आल्यानंतर तळहातातल्या रेषेपेक्षा तळहाताच्या पाठीमागे असलेल्या मी त्याच्यासारखाच काळ आहे, मात्र माझ्या मनगटावर माझा विश्वास आहे, म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलोय आणि तो सूरज तिथंपर्यंत पोहोचलाय. मी माझी ओळख तुम्हाला उशिरा करणार नाही. कार्यक्रमाच्या शेवटी, कार्यक्रम संपल्यानंतर मी माझी ओळख करून देणार आहे. तोपर्यंत माझी फक्त तुम्हाला विनंती आहे, कुणी उठायचं नाही. चला तर अभिनंदन माऊली, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. स्वराज्य रक्षक शंभूराजे या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय? आता खाली बसलेले सांगू नका उगीच. काय ग बाया, त्यांना काय विचारताय तुम्ही? एवढं अवघड उत्तर सांगितलं आणि सोप्या उत्तराला थकले का? यस, बरोबर आहे. क्या बात आहे, अभिनंदन. दुसराही प्रश्न जिंकलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, एक बक्षीस जिंकलेला आहे. या बाजूच्या लोकांना प्रश्न विचारतो. सोपा प्रश्न आहे. सैराट या चित्रपटातील आर्चीचं नाव काय? तुम्ही नाही, हा त्या तुम्ही सैराट या चित्रपटातील आर्चीचं नाव काय? रिंकू राजगुरू. अभिनंदन, एकदा जोरदार आहे तुमच्यासाठी. पुन्हा एकदा वहिनी तुमच्यासाठी तोच प्रश्न. आमचे म्युझिकवाले दादा एक धून वाजवतील, ती धून तुम्ही ओळखा. कदाचित दुसरा प्रश्न बरोबर आल्यास तुम्हाला भेट असतो. धून बरोबर आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तर वहिनी तुम्ही बरोबर दिली. दोन्ही प्रश्न दिले ना? यस. म्हणून का हृदय वसंत फुलताना म्हणून याव. चला घ्यायचा आहे, आनंद तर घ्यायचा आहे ना. म्युझिक वाले, म्युझिक. गायिका दिदी मदत करतील, पुढे तुम्ही कंटिन्यू करा. म्युझिक. माईक जवळ पकडा, जवळ पकडा. हे बघा, असा असा असा. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, प्रेमात रंग भरताना. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. काय म्हणणार भरड्या आवाजात ही साबळेसर गाणी म्हणतोय. आतापर्यंतच ना त्या मॅडमनी गाणी किती गोड सुंदर म्हणली, पण काय नाही हो. 8 दिवस झाले सलग कार्यक्रम आहे, आवाजात पा. चला तर काय आहे स्पर्धा तुम्हाला सांगतो. वहिनी कदाचित हे मला वाटतं फोल्डच करावं, हे पायात थकणार. तुमच्यासाठी स्पर्धा अशी आहे, साधी सोपी सरळ आणि सुटसुटीत. तुमच्या हातात मी एक वस्तू देणार आहे. ती वस्तू तिघींनी मिळून धावायची आहे. ती वस्तू तिघींनी मिळून धावायची म्हणजे तिघींची एक घट्ट मैत्री पकडा. तिघीने एक हातात हात पकडा आणि ती वस्तू तुम्हाला घेऊन धावायची आहे. मात्र म्युझिकवाले दादा म्युझिक देतील. म्युझिक सुरू झाल्यानंतर ती वस्तू तुम्ही धावायची. तुम्ही तुमच्या उजव्याने डाव्या बाजूला द्यायची नाही. म्हणजे तुमची उजवी बाजू ही, तुमची डावी बाजू ही, यांना द्यायची नाही. मग ती कुणाला द्यायची? तुम्ही तिघींनी मिळून तिघीपैकी कुणीही ती वस्तू हातात पकडा आणि धावत जाऊन तुम्ही उजव्या डाव्या बाजूला द्यायची नाही. ह्याचा अर्थ असा, तुम्ही त्यांना द्या, त्यांना द्या, त्यांना द्या, त्यांना द्या किंवा त्यांना द्या. धावत जायचं, त्यांच्या हातात द्यायची. त्यांना त्यांच्या जागेवरती जाऊन तुम्ही उभं राहायचं. समजा तुम्ही त्यांना दिली तर तुम्ही ती वस्तू पटकन पकडायची. तिघीने एकत्र धावायचं. तुम्ही उजव्याने डाव्या बाजूला द्यायची नाही. मग तुम्ही यांना द्या, यांना द्या, यांना द्या, कुणाला द्या, त्यांच्या जागेवरती धावायचं. त्यांच्या हातात वस्तू द्यायची, त्यांच्या जागेवर जाऊन उभं राहायचं.
तुम्ही समजा यांना दिली, सांगतो त्यांनी तुम्हाला वस्तू दिली तर तुम्ही तुमची उजवी बाजू आणि डावी बाजू यांना द्यायची नाही, कुठेही द्यायची आणि तिथं जाऊन त्यांच्या जागेवरती जाऊन उभं राहायचं. आलं का लक्षात? सोपं आहे. मात्र वस्तू तिघीपैकी कुणी एकानं पकडा, म्हणजे तिघीपैकी एक लीडर करा, त्यांनी कुणीही पकडा. मात्र धावताना प्रत्येकीने आपापल्याला तिघींना धरून धावायचं, म्हणजे पकडून धावायचं, उगीच सोडून द्यायचं नाही. आलं? वस्तू हातातून पडल्यानंतर जबाबदारी त्याच व्यक्तीची आहे किंवा त्याच कोणाची तरी जोडीची जबाबदारी आहे. पडलेली वस्तू उचलायची जबाबदारी तुमची. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा असा वादातीत प्रसंग येतो की मी वस्तू दिली आणि तुम्ही घेतली नाही. मात्र वस्तू देतानाही काळजीनं द्या आणि घेतानाही बोला. मला कशाला बोलवलं वाकिडी एवढं मोठं देऊन? मला काय उगीच बोलवलंय का? मी सांगतो की तुम्हाला वहिनी, राग नाही धरायचं बरं का. आपण आपलं काय ठरलंय? येस, कोणी कुणावर राग नाही धरायचा. इथून पुढचे काही तास फक्त आयुष्यातला आनंद आणि इथं होणारे विनोद हे फक्त इथल्या परिस्थिती अनुरूप असतात. कुणाच्या भावना दुखवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही. आणि असू द्या हटके वहिनीचा हटके परफॉर्मन्स, मला अशा वहिनी बरोबर कार्यक्रमात सापडतात. अशीच लोक जिंकतात. बिंदास बोला. काय आहे नियम आला का तुमच्या लक्षात? तुम्ही घेतलं यांच्याकडनं माहिती, पण ह्यांना 4 शब्द ऐकून घ्यावे लागले ना माझे. नियम एकच, तुम्ही तिघींनी एकत्र धावायचे. तुमच्या हातात वस्तू तिघीपैकी कुणीही वस्तू पकडा, ती वस्तू घेऊन तुम्ही फक्त उजव्या आणि डाव्या बाजूला द्यायची नाही, समोरच्या कोणालाही द्या, त्यांच्या जागेवरती जाऊन उभे राहा. ज्यावेळेस पुढच्या वस्तू कोण द्यायला येईल त्यावेळेस तेच पोझिशन. तरी बी तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, एकदा डेमो घेतलं की तुमच्या लक्षात येईल. डेमो घेतलं म्हणजे इथं कुणी आउट नाही. सुरुवातीला एक डाव दिदी, एक डाव त्यांच्या काळात नव्हती, आपल्या काळात एक डाव भूताला. भूतपित्त काय नसते, माणसं झाली भूतासारखी वागायला लागली ती. भूतपित्त काय नसते. तर आता लक्षात ठेवा, एकदा डेमो घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल नक्की करायचंय काय. चला तर म्युझिकवाले दादा म्युझिक देतील. मात्र तुम्हाला काम काय आहे? आपण सगळ्या मंडळींनी आपल्या मैत्रिणी, सहेली, सखी खेळायला लागल्यानंतर आपल्याला फक्त टाळ्याने त्यांना चेअरअप द्यायच्या. टाळ्या इथून पुढचा कार्यक्रम संपेपर्यंत टाळ्या वाजवायच्या. का वाजवायच्या टाळ्या? एकतर समोरच्या व्यक्तीला आपण चेअरअप देतोय, उद्या आपण जरी खेळायला आलो नेक्स्ट टाइम तरी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या. आणि दुसरी गोष्ट, टाळ्या वाजवण्यामुळं हातामध्ये काय होतात, पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती. ती एनर्जी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यास मदत करते, म्हणून टाळ्या वाजवायच्या. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे का, मी टाळ्या वाजवायला कुणाला सांगतो? ज्यांना हात आहेत त्यांना टाळ्या वाजवायची. शेवटी माणसं कार्यक्रम संपल्यानंतर नुसते मट्टवाणीच बघत बसतात, टाळ्याच वाजवत नाही. म्हणून सुरुवातीला सांगतो, ज्यांना हात आहेत तेच टाळ्या वाजवतात, ज्यांना हात नाही ते टाळ्या नाही वाजवत. चला तर तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटासह या सगळ्या स्पर्धकांचं वेलकम करतो, अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. स्पर्धा सुरू होते आता. म्युझिक धावायला सुरू. तुम्ही थांबा. यस, कुणालाही द्या. द्या ना. तुम्ही द्यायचे राहिले ना, तुम्ही आउट झाले. थांबा, म्युझिक थांबलंय. म्हणजे वस्तू ज्यांच्या हातात त्यावेळेस म्युझिक थांबेल. म्युझिक ज्यावेळेस थांबेल त्यांच्या हातात, ज्यांच्या हातात वस्तू आहे तो ग्रुप आउट आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ती वस्तू पटकन तुम्ही त्यांच्या हातात द्यायची आणि जागेवरती त्यांच्या उभं राहायचं. म्युझिक थांबेल त्यावेळेस वस्तू ज्यांच्या हातात ती जोडी आउट. आलं का लक्षात? आलंय ना? चलो तर आता स्पर्धेला मुख्य सुरुवात करूया. चला म्युझिक. पहिल्याच राऊंडमध्ये ही जोड इथं आउट झाली. तुम्हाला सांगायचं राहून गेलं, अहो या तारगाव गावच्या रणरागी नाही, ह्या तिघींनी बरोबर ओळखलंय. हा पदर खोचा असं काय खेळताय घाबरल्या का? अहो सगळं आपल्या सखी मंची येत आहे. बिंदास खेळा. पदर खोचा जिंकण्यासाठी खेळायचे. 6 बक्षिसाची खैरात आहे. बिंदास खेळा. खोचा वहिनी, पदर खोचा. मी तुमच्या भावासारखा आहे, अजिबात लाजायचं नाही. बिंदास खेळायचे आपल्याला. आणि काय हो, एवढं मोठं संयोजकाने आपल्याला व्यासपीठ दिलंय, आपल्याला मस्तपैकी या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. पदर खोचले तुम्ही, या गावच्या रणरागिनी सगळे खेळतायत. चला तर उजव्या आणि डाव्या बाजूला फक्त द्यायचं नाही. म्युझिक. आणि या जोडीने वस्तू घेतली, मात्र ऑन द स्पॉट म्युझिक बंद झालं. 1 2 3. तुम्ही या 3 जोडी म्हणजे ही जोड आउट झाली. धन्यवाद. घ्या बसून. माऊली छान खेळात. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. आउट होताना फार वाईट वाटतं, पण व्यवस्थित खेळा. सगळ्यांना नियमन सांगतो. आणि त्या कुठे गेल्या वहिनी? हा, तुम्ही बिचारे या वहिनीचा हलका लावले. त्यांना तुमच्याबरोबर व्यवस्थित धावू द्या ना, पकडा ना त्यांना. बिचारे कारखान इकडे फिरते, कधी कारखान इकडे फिरते. गाडा केल्यागत केलं की तुम्ही त्याचं
छोट्या आहेत त्या जरा तुमच्यापेक्षा तब्येतीनं व्यवस्थित खेळा, व्यवस्थित सांभाळून घ्या. मग वहिनी राग नाही धरायचा. हा बिंदास्त खेळायचं आपल्याला. या जिंकायचं आहे. चला तर म्युझिक. थांबा थांबा थांबा. तिथं तिथं कोण होत्या तिघी? हा इथं कोण होते आत्ता? इथं कोण होतं आत्ता आत्ता आत्ता? हा या तिघी तुम्ही इथं. आणि कुणी तुमच्या हातात दिलं श्रीफळ? बाय मिस्टेक तुमच्या लक्षात आलं नाही. तुम्ही दोघी तिकडं परत धावत गेला आणि इथं तुम्ही ह्यांना श्रीफळ दिलं. फक्त कार्यक्रमाची जस्ट सुरुवात आहे. अख्ख्या ओव्हरऑल कार्यक्रमामध्ये मी फक्त एकदाच रिटेक घेतो, एकदाच. का तर त्या थोड्या कन्फ्यूज झाल्या. झालं असं, तुम्ही दोघे आला या जोडीकडं आणि यांनी ह्यांच्या हातात श्रीफळ दिलं. उजव्या डाव्या बाजूला अजून द्यायची परवानगीच नव्हती. बरं, पण माझ्या नियमाप्रमाणे एकदाच फक्त रिटेक, पुन्हा संधी कधीच नाही. अगदी स्पर्धा होईपर्यंत पुन्हा रिटेक घेतलं जात नाही. लक्षात ठेवा, फार लकीली वाचलाय. नाही तुम्ही आत्ता आउट होता, लकीली वाचलात. रिटेक पुन्हा नाही. चला तर व्यवस्थित खेळा. उजव्याने डाव्या बाजूला देऊ शकत नाही. म्युझिक. इकडे सुद्धा देऊ शकता तुम्ही. हा तुम्ही तिकडे तिकडे देऊ शकता. हा यस तिकडे देऊ शकता. हा या धावा धावा. टाळ्या राहिल्या रे. आई भवानी तुझ्या कृपेने दारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने दारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माव. मलाच बंद केलं ना त्या म्युझिक मध्ये. 1 2 3 क्या बात आहे. सुंदर खेळत होतात माऊली, तुम्ही छान खेळत होतात. पण दुर्दैवाने किती रंगतदार सामन्यामध्ये तुम्ही पण आऊट झालात. असो अजून फक्त एकच वेळ असं होऊ शकतं, उजव्याने डाव्या बाजूला तुम्ही देणार नाही. बाकी पुढे नेक्स्ट टाइम पुढचा नियम पुढे सांगेल. म्युझिक. माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागरी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागरी तोरात सारी. आज गोंधळ आला गे, गोंधळ आला गे, गोंधळ मांडला गंबे. अरे थोड्यासाठी या तिन्ही माऊली या स्पर्धेतून थोड्यासाठी आऊट झाल्या. धन्यवाद. छान खेळत होता तुम्ही. तुम्ही इकडे या समोर. हा ग्रुप इकडे या. आता मात्र तुम्ही श्रीफळ कुणालाही देऊ शकता. थोडे पाठी सरा. इकडे थोडं अंतर वाढवा. म्हणजे तुम्ही यांना देऊ शकता, तुम्ही यांना देऊ शकता, तुम्ही यांना देऊ शकता, तुम्ही यांना देऊ शकता. अशा पद्धतीनं तुमच्यापैकी एक जोडी म्हणजे 3 स्पर्धक मी पुढची स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन जाणार. आहे का बरं निकमोनी आहे का बरोबर? यांच्यापैकी एक जोडी आपण पुढची स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन जाऊया. चला तर म्युझिक. गोंधळाला गे, गोंधळ मांडला होती, गोंधळाला गे. गळ्यात घालून आवळ्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. अरे वा. द्या कोणालाही द्या. काही होणार नाही. नेहरू युवा मंडळाच्या गणपती बाप्पाचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे. पाय साडीत अडकला आणि थोड्याशा अडखळल्या. लागलं का बघा त्यांना? नाही ना लागलं माऊली. चला तर एकदा गणपती बाप्पाचा गजर करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वहिनी थोडे रिलॅक्स व्हा. नाही लागतो खाली डांबर आहे लागतो. गडबड करू. पदर थोडे खोचले तरी चालेल. पदर खोचून खेळा बिंदास्त. त्यात काय झालं, अलीकडच्या आणि पलीकडच्या त्यांनी त्यांच्यासारखाच मगाशांच्यासारखा सुद्धा गाडा केला आहे. त्यांनी त्यांना पळवलंय. पण असो, आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचे. अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहात तुम्ही. खेळा तर म्युझिक. पाकळी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई पाकळी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळ आला गे, गोंधळ मांडला, गोंधळ आला गे.
आणि 1 2 3 या 3 वहिनी या स्पर्धेतून आउट होत आहेत. अजून 2 ग्रुप म्हणजे 3 आणि 3 आणि 3. तुमच्यापैकी एक जोडी पुढची स्पर्धा खेळण्यासाठी जाईल. तुम्ही आणि तुम्ही. चला तर म्युझिक. तुम्ही तिघे आउट झालात. छान खेळत होतात. आता मात्र समोरासमोर खेळावं लागतं. स्पर्धा फार कॉम्प्लिकेटेड होते. इथं या तुम्ही. ही जोडी इथं या. तुम्ही इकडे या. हे बघा सावरा. हे पायात अडकू शकतं. हां आता काय आहे बघा पुढची स्पर्धा. तुमच्याकडे स्पर्धा सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीफळ आहे. तुम्ही ते घेऊन इथं यायचं. यांच्या जागेवरती तुम्ही ते घ्यायचं हातात आणि यांच्या जागेला टच करायला यायचं. पुन्हा माघारी यायचं. इथं त्यांच्या हातात द्यायचं. तसेच होतं. पुन्हा तुम्ही इथं असाल. तुम्ही इकडे येऊन त्यांच्या हातात द्यायचं. पुन्हा माघारी जायचं. मी तुम्हाला सूचित करेन त्या पद्धतीने चालत राहा. म्युझिक म्युझिक. सह्याद्रीचा सिंह आहे. पिंजऱ्यात नाही अडकवू शकत. यस या. अगं धावलाय खाई खाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट त्रिशूळ तू हातात आई घे. बळकेच आज संभाळायला दे. आणि अंबाबाई गोंधळाबाई गोंधळाबाई तुझा भवानी गोंधळाबाई आणि काळूबाई गोंधळाबाई. फार मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अक्षरशः बिचारे दमल्या. पण असू द्या. तांत्रिकदृष्ट्या तुम्ही स्पर्धेतून आउट झालेला आहात. आउट झालेला नाही. फक्त स्पर्धेतून तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही जिंकलात. मी काय सांगितलं होतं तुम्हाला. तुम्ही जिंकाल म्हणलं होतं का नाही. पण होतं का वशिला वगैरे काय तुमच्या सगळ्यांसमोर झाले ना. मला माहीत आहे कोण हटके वहिनी असतात. ह्याच हटके वहिनी आहेत बघा अख्ख्या गावात. अभिनंदन. तुमची नावं द्या. छान खेळलात. अभिनंदन. हे द्या त्यांच्याकडे. तुमचं नाव द्या. तिघींनी तुम्ही जिंकलेला आहात. पुढची स्पर्धेसाठी तुम्ही गेलेला आहात. माऊली तुम्हाला लागलाय का बघा. दादा त्यांना जरा पाणी दे. पाणी बॉटल आहे ना रे. परा कुठे निघाला तुम्ही. सर आहे. त्यांना पाणी दे.